बिबटे कधी हल्ला करतील म्हणून पुण्यातल्या शिरूर पट्ट्यामधील महिला आता स्वतःच्या गळ्याला खिळ्यांचा लोखंडी पट्टा बांधून शेतामध्ये काम करतायत। पाहूयात एक रिपोर्ट। बिबट्यांपासून जीव वाचावेत म्हणून शिरूर भागातल्या महिलांना गळ्याभोवती असे पट्टे घालून काम करण्याची वेळ आली आहे। गळ्याभोवती लोखंडाच्या 2 पट्ट्या आणि 2 ते 3 इंचांचे खिळे लावून शिरूर भागामध्ये महिला शेतात जाऊ लागल्यात, ज्यामुळे बिबट्यानं हल्ला केलाच तर त्याच्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवता येईल। बिबट्या वा वाघ हे कायम मानेवरच हल्ला करतात, त्यामुळे किमान जीव सुरक्षित राहावा यासाठी शेतकरी महिला अशा प्रकारचे पट्टे घालू लागल्यात। कुत्र्यामुळे ना आम्ही कुत्र्याचा वाघाचा संघर्ष चालला होता। आमच्या समोर कुत्रं ओढलं होतं, त्यावेळेस आम्ही काठ्या वाजवत होतो। आम्हाला वाटलं कुत्रं नाहीच आता आमच्या हाताळायला येसच येत नाही, आम्ही कुत्रं वाचूच शकत नाही। काठी वाजवतोय पण पायाला धरलेलं होतं। त्यांनी हे वाघाला असं संघर्ष नाही करता आला का मानाला पकडीन का हे करीन। हे खिळे असल्यामुळे आमच्या कुत्र्याच्या पट्टा असल्यामुळे कुत्रं आमचं वाचलंय। त्यामुळे आम्हाला असं वाटतंय का आम्हालाही शेतकऱ्यांना गवत कापताना खुरपताना आम्हालाही सुद्धा पट्टा घालून असावा, असं काम करावं। आम्ही आता हे गवत कापायचंय ना म्हणून आम्ही असे पट्टे घालू शकतो। मागच्या काही दिवसात पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल 12 जणांचा जीव गेलाय। जुन्नरमध्ये नुकतेच एका सीसीटीव्हीत 3 बिबटे आढळून आलेत, तर 10 चौरस किलोमीटरच्या परिघात एक बिबट्या असावा असा अंदाज वन विभागानं बांधला होता। मात्र जुन्नरमध्ये एकाच वेळी आढळलेल्या 3 बिबट्यांमुळे पुण्याच्या उत्तर भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं स्पष्ट झालंय। तर तिकडे जपानमध्ये अस्वलांचे हल्ले वाढले म्हणून त्या देशात स्पेशल फोर्सच तैनात करण्यात आली आहे। मागच्या 7 महिन्यांमध्ये अस्वलाच्या 100हून अधिकच्या हल्ल्यांमध्ये 12 जपानी लोकांचा मृत्यू झालाय। त्यामुळे जपान सरकारनं थेट सैन्याला पाचारण केलंय। ठिकठिकाणी लोखंडी सापळे बॅरिकेटिंग सुद्धा करण्यात आलंय। मात्र महाराष्ट्रात बिबट्यांच्या दहशतीमुळे लोकांना स्वतःच्याच गळ्याभोवती लोखंडी पट्टे घालून शेतात काम करण्याची वेळ आली आहे। सुनील थिगळे, TV9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।